बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आंदोलन आहे या ठिकाणी केलं जातं। दादा, काय नेमका विषय घेऊन तुम्ही आंदोलन करता आहे? काय कुठंतरी 6-7 महिन्यापासून बांगलादेशमध्ये जे काही प्रवृत्ती जिहादी प्रवृत्तीचे लोक हिंदूंना टार्गेट करून त्यांचे घरं, त्यांचे दुकानं, त्यांचे मंदिरं, त्यांना आई बहिणींच्यासाठी बलात्कार, ह्या सर्व घटना ज्या होत होत्या त्या कुठंतरी थांबल्या होत्या। एक मोठं आंदोलन बजरंग दल विश्व हिंदू परिषदने भारतात उभं केलं होतं। त्याची दखल घेता भारताचे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून ह्या सर्व गोष्टी थांबवल्या होत्या। पण आता असं लक्षात येत आहे की पुन्हा जिहादी वरती तोंड करून उभे झालेले आहे। 6-7 दिवसापहिले जी घटना झाली ती इतकी निंदनीय घटना आहे की त्याची कल्पना आम्ही करू शकत नाही। आपल्या टिपू नावाच्या हिंदूला त्यांनी रस्त्यावर आणलं, रस्त्यावर आणून चौकात उभं केलं, चौकात उभं करून त्याला आधी मारलं आणि मारून मग त्याला जाळलं। ही राक्षसी प्रवृत्तीची घटना आहे, ही कुठंतरी थांबली पाहिजे, अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आपल्या हिंदूंसाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषद काही करायला तयार आहे। हिंदूंची रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल कुठल्याही स्तरावर जायला तयार आहे। आम्ही तुमच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान यांना विनंती करतो की त्यांनी ही घटना आता त्वरित थांबवावी, नाहीतर विश्व हिंदू परिषदचे जे आमचे मार्गदर्शक आहे, संत आहे, आम्हाला जसा आदेश देतील तसं रस्त्यावर उतरू आणि ह्या जिहादींना त्यांच्या ठिकाणं दाखवू। नक्कीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होते ते जर थांबले नाही तर आपल्या पद्धतीनं उत्तर देण्याची भाषा सुद्धा बोलली जात आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।